नमस्कार. MPSC रिव्हिजन या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण मराठीच्या रिव्हिजनमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे प्रयोग. प्रयोगामध्ये 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता प्रयोग ओळखायचा कसा? ज्या घटकाला प्रत्यय लागलेला नसतो तो घटक किंवा तो प्रयोग तिथं मेन्शन केलेला असतो किंवा तो प्रयोग तिथं सांगितलेला असतो. म्हणजे काय? आता आपण कर्तरी प्रयोग बघू. कर्तरी प्रयोगामध्ये काय सांगितलं जातं, तर कर्त्याला कोणताच प्रत्यय लागत नसतो. उदाहरणार्थ, श्याम आंबा खातो. ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? श्याम आहे. क्रिया कोणावर केल्या? आंब्यावर. म्हणून इथं काय? आंबा हे कर्म आहे. श्याम कर्ता आहे, आंबा कर्म आहे. खातो, श्याम आंबा खातो. खाण्याची क्रिया कुणी केली? श्यामने केली. कुणावर केली? आंब्यावर केली. म्हणजे श्यामला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. दुसरा प्रयोग कर्मणी प्रयोग. याच्यामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, पण कर्त्याला प्रत्यय असतो. म्हणजे काय? कर्माला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही, कर्त्याला प्रत्यय असतो. उदाहरणार्थ, सदाने पेरू खाल्ला. पेरू हे कर्म आहे, पण पेरूला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही, पण ह्याच्यामध्ये सदा हा कर्ता आहे, त्या कर्त्याला काय लागलं आहे? प्रत्यय लागले. म्हणजे कर्त्याला प्रत्यय पण कर्माला नाही, त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तिसरा प्रयोग भावे प्रयोग. कर्त्याला व कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो, त्याला काय म्हणतात? भावे प्रयोग. भावे प्रयोग अतिशय सोपा आहे शोधायला. त्याच्यामध्ये कर्त्याला व कर्माला दोघांनाही